हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो 8 चॅप्टर आहे द व्हॅल्यू ऑफ फूड म्हणजेच अन्नाचं इम्पॉर्टन्स. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर जो आहे तो कवर करणार आहोत. आणि त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला जे अपकमिंग येणारे व्हिडिओज आहेत त्याच्याबद्दल नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, सो लेट्स स्टार्ट द चॅप्टर नंबर 8 द व्हॅल्यू ऑफ फूड. अर्जुन अँड वर्षा आर ब्रदर अँड सिस्टर. अर्जुन आणि वर्षा हे दोघं कोण आहेत? ब्रदर आणि सिस्टर आहेत, बहीण भाऊ आहे. दे लव्ह टू ईट हॉट बाजरा भाकरीज विथ बटर. त्यांना गरम गरम बाजरीची भाकरी ही बटरसोबत म्हणजेच लोणी, या लोणीसोबत त्यांना खायला खूप आवडते. मदर मेक्स अ नंबर ऑफ अदर डिशेस फॉर देम टू ईट विथ भाकरीज. दे लाईक दोज टू. त्यांची आई जी आहे ती भाकरीसोबत त्यांना लोणीच्या व्यतिरिक्तही आणखीन पदार्थसुद्धा जे आहे ती खायला देते आणि त्यांना ते सुद्धा आवडतं. ओके, देन कॅन यू टेल what could be those dishes that mother makes to go with bhakris? What are those dishes made from? वर्षा आणि अर्जुनला भाकरीशी खायला आई कोणकोणते पदार्थ करून देत असेल आणि ते कशापासून बनवतात? Then in Varsha and Arjun's home, they use a lot of other foodstuffs too. From where are they obtained? वर्षा आणि अर्जुनच्या घरी इतरही असे अनेक पदार्थ जे आहेत ते खाल्ले जातात, तर ते कुठून येतात? आता बघा, एक्झाम्पल आपल्याला दिलं व्हीट, राईस, ज्वार, पल्सेस, शुगर केन म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, पल्सेस म्हणजे डाळी, शुगर केन म्हणजे ऊस. देन करवंद, जामून, बोर, हनी. करवंद, जांभळे आहेत, बोर आहे, मध आहे. ओके, सॉल्ट वॉटर फिश अँड सॉल्ट म्हणजे खाऱ्या पाण्यातील जे मासे असतात ते, आणि मीठ. फ्रेश वॉटर फिश, सिंगाडाज दॅट इज वॉटर चेस्टनट्स, मखनाज दॅट इज लोटस सीड म्हणजे गोड्या पाण्यातील मासळी, शिंगाडे म्हणा किंवा मकाने म्हणा. ओके, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फळं आणि पालेभाज्या किंवा फळभाज्या. मीट अँड एग्स, मांस, मीट म्हणजे चिकन, मटन. ओके, अँड एग्स अंडी. देन ऑफन when serving Varsha and Arjun a meal, mother says, take only as much as you want. Food shouldn't get wasted. ज्यावेळेस वर्षा आणि अर्जुनला त्यांची आई जी आहे ती जेवायला वाढताना नेहमी काय म्हणते की तुम्हाला जेवढं अन्न हवं असेल तेवढंच अन्न ताटात घ्या. ओके, व्हाय? बिकॉज फूड शुडंट गेट वेस्टेड. अन्न हे वाया जायला नको. ओके, one day Arjun asks her mother, why do you tell this to us every day? एक दिवस अर्जुन काय विचारतो त्याच्या आईला की तू हे आम्हाला रोज का सांगतेस? त्याच्यावर आई काय म्हणते बघा. मदर answered, why should we waste any good things? Besides, we must give a thought to how we get the food we eat. Let's me tell you the story of a bhakri. काय म्हणते आई की चांगल्या वस्तू ज्या आहेत त्या वाया कशाला घालवायच्या, आणि अन्न हे आपल्याला खायला मिळतं, बरोबर? तर ते कसं तयार होतं त्याचाही विचार आपण करायला हवा, बरोबर? मग त्याच्यानंतर आई काय म्हणते की लेट्स टेल यू द स्टोरी ऑफ भाकरी. म्हणजे मी तुम्हाला आता भाकरीची गोष्ट जी आहे ती सांगते. ओके, द स्टोरी ऑफ अ भाकरी. आता भाकरीची गोष्ट आपण पाहूया. यू नो दादा, माय फादर इज अ फार्मर. म्हणजे माझे जे बाबा होते, म्हणजे कोणाचे? अर्जुनच्या आईचे. ओके, ते कोण होते? फार्मर होते, शेतकरी होते. अँड यू नो दॅट स्कूल्स हॅव समर वेकेशन्स. वेन आय वॉज स्मॉल वी ऑफन वेंट टू माय फादर्स फील्ड्स रायडिंग ऑन हिज ट्रॅक्टर. दॅट वुड बी द टाईम फॉर रेडिंग द फील्ड्स. Father would attach different implements to the tractor to carry out various farming tasks. First, he would plough the field and then crush the lumps of soil
फायनली ही वूड लेवल द फील्ड टू मेक इट रेडी फॉर सोईंग. म्हणजे मी जेव्हा लहान होते, अर्जुनची आई जेव्हा लहान होती तेव्हा त्यांच्या बाबांबरोबर ट्रॅक्टरवर बसून शेतात सुद्धा ते जायचे. तेव्हा शेतीची जी कामं होती ती सुरू असायची आणि ट्रॅक्टरला वेगवेगळी अशी अवजारे जोडून त्यांचे जे बाबा आहेत ते शेतीचे कामं करायचे. सुरुवातीला शेत नांगरणी केली जाते, त्याच्यानंतर मातीची ढेकळे जी आहेत ती फोडतात, मग माती लेवलला करून म्हणजे सपाट करून पेरणी जी आहे ती तयार करतात आणि अशी ही शेतीची कामे जी आहेत ती त्यावेळेस ती केली जातात. ओके. देन अ ट्रॅक्टर बिंग यूज फॉर अ फार्म वर्क. आता इथे तुम्हाला इमेजमध्ये ट्रॅक्टर दिसतोय, राईट. देन द प्री मान्सून शॉवर वूड मेक द हॉट सॉईल ह्युमिड. दॅट वॉज द टाईम फादर वूड सॉ बाजरा. मग पहिला जो पाऊस येतो, तो पहिला पाऊस पडला की उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीच्या वाफसा होतात, ठीक आहे. आणि तेव्हा त्यांचे बाबा जे आहेत ते शेतात बाजरीची पेरणी करायचे. विदिन सम डेज द बाजरा सीड स्प्राउट अँड द सीडलिंग आर सीन अबाउट द ग्राउंड. Along with the bajra, weeds also flourish, but they have to be removed. My father would employ laborers to do that. The laborers have to be paid. काही दिवसांनी बाजरीची जी रोपे आहेत ती सुद्धा मातीतून डोकं वर काढायला लागतात आणि मग बाजरीच्या जोडीने शेतात तणसुद्धा वाढते. ओके. पण हे जे तण आहे ते काढून टाकावे लागते आणि त्यासाठी बाबा जे आहेत म्हणजे त्यांचे वडील जे आहेत ते मजूर ठेवायचे, ठीक आहे. आणि त्या लेबरर्स म्हणजेच मजूर, ओके, जी कामाला माणसं ठेवतात ना ती. आणि त्या मजुरीला खर्चसुद्धा लागायचा. रेन वॉटर इज इनफ फॉर बाजरा टू ग्रो वायग्रेसली. म्हणजे पावसाच्या पाण्यावर बाजरीची जी ताटे आहेत ती जोमाने वाढतात. After a while, ears of bajra appear on every stalk. The grain forms and the ears grow fuller. As the grains grow, birds come in flocks to eat the tender grains. The scarecrow have to be set up and slings shots used to frighten the bird away. हळूहळू बाजरीच्या दाटांना कणसेसुद्धा यायला लागतात. त्यात दाणे भरू लागले की पाखरांची झुंड जी आहे ती कोवळे दाणे खाण्यासाठी येतात आणि गोफन फिरवून त्या पाखरांना पळवून लावायला लागायचं त्यावेळेस. देन वेन द इयर्स ऑफ कॉर्न आर फुल, इट इज हार्वेस्ट time. That is, all the ears of bajra must be cut and gathered. Then follows threshing and winnowing. That is how we get the grain from the ears of bajra. आणि दाणे पूर्ण भरल्यानंतर कापणी करावी लागते. कापणी म्हणजे शेतात आलेले सगळी कणसे जी आहेत ती कापून गोळा करायची, नंतर मळणी आणि नंतर उफणणी करावी लागते. म्हणजेच त्या कणसापासून बाजरीचे दाणे जे आहेत ते आपल्याला मिळतात. ओके. देन हार्वेस्टिंग. इमेजमध्ये तुम्ही बघू शकता हार्वेस्टिंग म्हणजेच कापणी करणे. ओके. वर्षा सेड, आय अंडरस्टूड कटिंग अँड गॅदरिंग, बट व्हॉट इज थ्रेशिंग अँड विनोविंग? सो मदर सेड, ऑल राईट, डू वॉट आय टेल यू अँड यू विल सी. वी विल कंटिन्यू विथ द स्टोरी लेटर. ओके. त्याच्यानंतर वर्षा काय म्हणाली की कापणी मला समजली, पण मळणी आणि उफणणी म्हणजे काय? तर आई त्याच्यावर म्हणते की मी सांगते तसं करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि पुढची गोष्ट नंतर सांगते. ओके. देन ट्राय दिस. टेक हाफ अ बास्केट फुल ऑफ ड्रायड ग्राउंडनट पॉट्स. डिवाइड देम इंटू 2 पोर्शन्स. आता अर्ध घमेलं भरून भुईमुगाच्या ज्या सुकवलेल्या शेंगा, वाळलेल्या शेंगा ज्या आहेत त्या घ्या आणि 2 भागात त्याचं इक्वली डिवाइड करा. शेल द ग्राउंडनट्स इन 1 पोर्शन. हाऊ लाँग डिड दिस टेक यू? एका भागाच्या शेंगा हाताने सोलून दाणे काढा आणि हाताने शेंगा सोलताना किती वेळ लागला ते काउंट करा. नाव पुट द अदर पोर्शन इन अ क्लॉथ बॅग अँड टाय इट्स माउथ. Pound the bag lightly with a stone or beat it with a stick. आणि दुसऱ्या भागाच्या शेंगा ज्या आहेत त्या एका कापडी पिशवीत बांधा आणि त्यावरून वरवंटा जो असतो ना दगडाचा तो किंवा काठीने त्याच्यावर मारा जो आहे तो करा. नंतर पिशवी मोकळी करून
शेंगा ज्या आहेत त्या सुपात घेऊन पहा. आता तुम्हाला काय दिसतं ते मला सांगा. नाव टेक द ग्राउंडनट आउट इन द ट्रे अँड टेल मी व्हॉट डू यू सी. आता त्या शेंगा ज्या आहेत त्या बाहेर काढा आणि मग तुम्हाला काय दिसतं ते मला सांगा. अर्जुन म्हणतो मेनी ऑफ द पॉट्स हॅव ब्रस्ट ओपन अँड द नट्स हॅव कम आउट. म्हणजे सुपात घेतलेल्या शेंगा फुटल्या आहेत आणि बऱ्याच शेंगा ज्या आहेत त्या त्यांचे दाणे जे आहेत ते बाहेर आलेले आहेत. मदर, दिस कॅन बी कॉल्ड थ्रेशिंग ऑफ द पॉट्स. आणि यालाच थ्रेशिंग असं म्हणतात. म्हणजे याच प्रकाराला मळणी असं म्हणतात. नाव होल्ड द ट्रे इन बोथ युअर हँड्स. Toss its contents quickly and lightly in the air. Tell me what happens. आता शेंगा ज्या आहेत त्या तुम्ही सुपात घेऊन पाखडायच्या आहेत आणि काय होतं ते सांगायचं आहे. ओके वर्षा, when I toss the tray, the empty shells fall off and the nuts are left behind. But why does that happen? आता वर्षा काय म्हणते की जेव्हा मी या शेंगा ज्या आहेत ते सुपात घेऊन पाकडते त्यावेळेस काय होतं, फुटलेल्या शेंगाचे जे टरफळे आहेत ते सुपातून खाली पडत आहेत आणि शेंगातून सुट्टे झालेले जे दाणे आहेत ते सुपातच राहतात. तर असं का होतं? मदर सेड, द शेल्स आर लाईट सो दे गेट ब्लोन बाय द एअर अँड फॉल ऑफ. The nuts are heavier and are left behind. While winnowing too, the draughts of air is used to separate the grain from the chaff. म्हणजे काय होतं, जी टरफळे असतात शेंगाची ती कशी असतात, ती हलकी असतात. म्हणून ती जेव्हा आपण पाखडतो सुपात घेऊन तेव्हा ती वाऱ्याने उडून दुसरीकडे पडतात आणि दाणे जे आहेत ते जड असल्यामुळे ते सुपातच राहतात. ओके, उफन्नी करताना सुद्धा वाऱ्याचा उपयोग करून दाणे आणि टरफळे अशा प्रकारे वेगळी करता येतात. नाव लेट्स गो ऑन विथ द स्टोरी. आता आपण स्टोरी जी आहे आपली गोष्ट जी आहे ती पुढे ऐकूया. Dada uses a machine for threshing and winnowing. In the machine, threshing and winnowing are done at the same time. The harvested ears are put into the machine. The grains get separated and falls into a bag tied to the machine. The chaff and other rubbish gets blown off. म्हणजे माझे बाबा मळणी आणि उफन्नी हे यंत्राच्या सहाय्याने करत होते आणि यंत्रामध्ये मळणी आणि उफन्नी एकाच वेळी होते. कापणी केलेली कणसे जी आहेत ती यंत्रात घालतात आणि दाणे मोकळे होऊन यंत्राला बांधलेल्या पिशवीत ते दाणे गोळा होत राहतात. कणसाचे टरफळे जे आहेत ते आणि इतर कचरा जो आहे तो लांब जाऊन पडतो. ओके, when there were no machines, bullocks were made to help with the threshing. For winnowing, a person stands a little higher up and slowly allows the threshed grain to fall to the ground. The chaff is carried away by the draught and the grain falls down in a heap. The machine helps to finish the work quickly, but labor and expense have to be put in any case. पण ज्यावेळेस मशीन नव्हती, यंत्रे नव्हते, त्यावेळेस मळणींसाठी बैलांची मदत जी आहे ती घ्यावी लागायची आणि उफन्नी करण्यासाठी थोड्या उंच जागेवर उभं राहावं लागायचं आणि मळणी केलेले धान्य जे आहेत ते सुपात घेऊन जमिनीवर सोडतात आणि त्यामुळे वाऱ्यामुळे काय होतं, टरफळे जी आहेत ती वेगळी होतात. तो हलका कचरा जो असतो टरफळांचा तो दूर जाऊन पडतो आणि बाजरीचे दाणे जे आहेत ते जवळच पडतात आणि मग त्यांची रास जी आहे म्हणजे त्या धान्य जे एकत्र आपण ज्यावेळेस ठेवतो त्यावेळी रास असं म्हणतात, धान्यांची रास असं म्हणतात, तर ते तयार होतात आणि यंत्राने काम केल्याने काय होतं, ती कामं लवकर होतात पण कष्ट आणि खर्च करावेच लागतात. ओके, देन डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, इफ अ मशीन इज नॉट अवेलेबल, बुलॉक्स डू द थ्रेशिंग. A round space is cleared in the field and the threshing floor is prepared. A post is erected at its center and the bullock is tied to it. The bullock walks in circles around the post. The harvested ears are spread in the round space so that they get trampled upon by the bullock. If the crop is large in quantity, a bigger place is prepared and more bullocks are used together. Threshing may go on for several days for the bullocks too. This is heavy work.
यंत्र ज्यावेळेस नसेल तर त्यावेळेस मळणी करण्यासाठी बैलांचा जो वापर आहे, बैलांचा जो उपयोग आहे तो केला जातो. आणि शेतात त्यासाठी एक गोल जागा जी आहे ती तयार करतात, त्याला खळे असं म्हणतात. आणि खळ्यात एक गुंठा मधोमध उभं करतात आणि त्याला बैलाला त्या गुंठ्याला बांधतात आणि बैल त्या गुंठ्याभोवती गोल 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 जो आहे तो फिरतो. ओके, त्याच्या पायाखाली येतील अशा रीतीने कणसे जी आहेत ती रचून ठेवतात. आणि बैल कणसांवरून फिरायला लागला की त्याच्या वजनामुळे, बैलाच्या वजनामुळे दाणे जे आहेत ते कसे होतात, ते सुटे होतात. आणि पीक जास्त असेल तर मोठे खळे तयार करावे लागते. आणि एकाच वेळी 2 किंवा अधिक बैलांचा उपयोग जो आहे तो करून मळणी जी आहे ती केली जाते. मळणी अशी अनेक दिवस चालू राहते आणि हे काम बैलांसाठी सुद्धा तितकंच कष्टाचं असतं. ओके, देन द ग्रेन obtained after winnowing is filled in sacks. Proper care is taken to make sure that it will not be attacked by insects or other pests such as mice and rats. After putting aside some grain for the family, the remaining sacks are sent to marketplace to be sold. When the traders there buy the grain, the farmer gets money for the crop that he has grown. आणि उफणणीनंतर मिळालेलं धान्य जे आहे ते पोत्यात भरून ठेवतात. कीड लागू नये किंवा उंदीर घुशींमुळे त्याची नासाडी होऊ नये म्हणून त्याची योग्य ती काळजी जी आहे ती घ्यावी लागते. आणि घरात जेवढं आपल्याला अन्न आवश्यक असतं तेवढं अन्न ठेवतात आणि उरलेली जी पोती आहेत, उरलेलं जे धान्य आहे ते गाडीत भरून बाजारपेठेत विकण्यासाठी नेलं जातं. आणि तेथे व्यापारी जे आहेत ते हे धान्य जे आहेत ते विकत घेतात. तेव्हा शेतकऱ्याने उगवलेल्या धान्याचे त्यांना पैसे जे आहेत ते मिळतात. देन अर्जुन सेड, बट द भाकरी इज नॉट रेडी येट. अर्जुन काय म्हणतो, पण भाकरी कुठे अजून बनली नाही आहे. राईट. मदर सेड, नो, ऑफकोर्स नॉट, अँड द स्टोरी इज नॉट फिनिश आयदर, लिसन. म्हणजे भाकरीची गोष्ट अजूनही संपलेली नाही आहे असं आई म्हणते त्याची. द ग्रेन दॅट द ट्रेडर बाय इज सोल्ड ऑल ओव्हर द कंट्री. It is transported by means of trucks or goods train. It is the turn of porters and truck drivers to put in their labor. Transport cost a lot too. म्हणजे व्यापारी जे धान्य विकत घेतात ते साऱ्या देशात विकले जाते आणि ते ट्रकने किंवा मालगाडीने सगळीकडे पोचवले जाते. त्यासाठी हमाल आणि ट्रक चालवणाऱ्यांना कष्ट जे आहेत ते करावे लागतात. शिवाय वाहतुकीचा सुद्धा खर्च जो आहे तो येतो. राईट. नाव द सॅक्स ऑफ ग्रेन रिच द प्रोव्हिजन स्टोअर. आता ती धान्यांची पोती जी आहे ती कुठे जातात, तर किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे ती जातात. People buy the grain from them. They sort out any stones or rubbish to clean the grain. They get it meal into flour. आणि लोक त्यांच्याकडून धान्य जे आहे ते विकत घेतात, ते व्यवस्थित निवडतात, स्वच्छ करतात आणि मग त्याचं पीठ जे आहे ते तयार करतात. देन while cooking, the flour is knead into lumps. The lumps are then flattened into a bhakri and roasted. We spend on fuel too. And thus, at the end of all this, the bhakri appears in Varsha and Arjun's plate. आता आई काय म्हणते की त्याच्यानंतर आपण स्वयंपाक करताना पीठ जे आहे ते पीठ मळतो आणि भाकऱ्या ज्या आहेत ते थापतो आणि मग भाजून भाकरी जी आहे ती तयार करतो. त्यासाठी इंधनाचा सुद्धा खर्च लागतो. म्हणजे गॅस किंवा रॉकेल जे आहे, तुम्ही ज्याच्यावर भाकरी भाजता तर त्यासाठी सुद्धा इंधनाचा जो आहे खर्च तो होतो. आणि मग वर्षा आणि अर्जुनला त्यांच्या ताटात भाकरी जी आहे ती त्यांना खायला मिळते. Now, would it be right to waste food that we get through the efforts of so many people? आता इतक्या लोकांच्या प्रयत्नांनी अन्न जे तयार होतं ते अन्न वाया घालवणं हे चांगलं आहे का? Of course not. Right? Then do you know, तुम्हाला माहीत आहे का? Singhadas and maknas are some special foods that are not very common. They are obtained from freshwater plants. Much work has to be done to collect, clean, dry, store and transport them. शिंगाडे आणि मखाणे जे असतात
ते काही जणांच्या खाण्यात येणारे 2 पदार्थ आहेत आणि ते गोड्या पाण्यात वाढणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या 2 वनस्पतींपासून ते मिळतात आणि ते गोळा करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, वाळवण्यासाठी किंवा साठवण्यासाठी आणि त्यांच्या वाहतुकीसाठी सुद्धा अनेक जण जे आहेत ते कष्ट घेत असतात. देन अदर फूड स्टफ. आता बाकीचे इतर जे अन्नपदार्थ आहेत त्यांच्याबद्दल बघूया. वी गेट फिश फ्रॉम वॉटर. आपल्याला पाण्यातून मासे जे आहेत ते मिळतात. फिशरमॅन वर्क हार्ड टू कॅच देम. मासे मिळवण्यासाठी सुद्धा फिशरमॅन म्हणजेच कोळी जो असतो तो खूप कष्ट करतो. There are people who gather and sell fruits like amla, jamun, karvanda, boar, which grow in forest. Some people have vegetable farms, while some people have orchards for growing fruit crops. Some people keep poultry, some rare animals for milk and meat. आता जंगलात मिळणारे जे आवळा असतो, जांभळे असतात किंवा करवंदे असतात, बोरं असतात, तर अशी फळं गोळासुद्धा काही माणसं करतात, तर काही माणसं ती विकतात सुद्धा आणि काही जणांच्या भाजीपाल्याचे सुद्धा मळे असतात. काही लोकांच्या फळांच्या बागा असतात. काही लोकं पॉल्ट्री म्हणजे कुक्कुटपालन जे आहे ते करतात, पशुपालन असेही व्यवसाय करतात, बरोबर. ऑल दिस पीपल पुट इन अ लॉट ऑफ हार्ड वर्क इन देअर ओन ऑक्युपेशन्स. आणि हे सगळे लोक आपापल्या व्यवसाय चालवण्यासाठी खूप कष्ट करतात. वी गेट अ ग्रेट व्हरायटी ऑफ फूड स्टफ ॲज अ रिझल्ट ऑफ देअर efforts. The efforts and labor of many other people are also required for storing, transporting, and marketing them, as well as preparing the various dishes we eat. All these processes are expensive. Therefore, it is necessary for all of us to take care that food is not wasted. आता हे सगळे लोक आपापला व्यवसाय चालवण्यासाठी खूप कष्ट करतात आणि त्यांच्या याच प्रयत्नातून आपल्याला विविध असे पदार्थ आहेत, विविध असे अन्नपदार्थ जे आहेत ते आपल्याला खायला मिळतात. ओके, त्यांची साठवण करून ठेवणं पदार्थांची किंवा वाहतूक करणं, विक्री करणं त्यांची, तसेच त्यांच्यापासून एखादा खाद्यपदार्थ तयार करणं, यात अनेक लोकांचे प्रयत्न आणि अनेक लोकांची मेहनत जी आहे ती कामी येते. त्यावर खूप खर्चसुद्धा होतो आणि म्हणून अन्नाची नासाडी जी आहे ती होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. ओके, नाव लेट्स सी व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस चॅप्टर. द फूड स्टफ्स वी यूज कम फ्रॉम मेनी डिफरंट प्लेसेस सच ॲज फील्ड्स, लेक्स, सीज अँड फॉरेस्ट. आपण जे अन्न खातो, अन्नपदार्थ आपल्या जेवणात जे येतात ते वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले असतात. जसं शेत म्हणा किंवा लेक्स म्हणजे तळं जे आपण म्हणतो तर तिथून म्हणा, समुद्र आहे, जंगल आहे किंवा फॉरेस्ट म्हणजे जंगल, राईट. अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण जे अन्नपदार्थ खातो ते आपल्या आहारात जे असतात ते आलेले असतात. स्टार्टिंग फ्रॉम प्रिपेअरिंग द fields till storing the grain in warehouse, many different kinds of tasks are carried out for growing crops. Harvesting, threshing and winnowing are some of these tasks. धान्याचे पीक घेताना किंवा शेतीच्याही मशागतीपासून धान्य ते पोत्यात भरून गोदामात साठवून होईपर्यंत अशी अनेक जी कामे आहेत ती करावी लागतात. कापणी म्हणा, मळणी म्हणा किंवा उफणणी म्हणा, यापैकी ही कामे जी आहेत ती सगळी केली जातात. आफ्टर दॅट द क्रॉप इज ट्रान्सपोर्टेड, सोल्ड अँड प्रिपेअर्ड फॉर ईटिंग. ओनली देन डू वी गेट फूड ऑन अवर प्लेट. आणि त्याच्यानंतर धान्य जे आहे त्याची वाहतूक होऊन ती विक्री केली जाते आणि नंतर ते खाद्यपदार्थ जे आहेत ती तयार करण्याची कामं जी आहेत ती करावी लागतात आणि तेव्हा कुठे आपल्या ताटात अन्न जे आहे ते आपल्याला खायला मिळतं. ॲज विथ ग्रोईंग ग्रेन मच हार्ड वर्क गोज इन टू प्रोड्युसिंग अदर फूड स्टफ टू. जसं शेतीप्रमाणे इतर अन्नपदार्थांच्या उत्पादनामागे सुद्धा अनेक लोकांचे कष्ट जे आहेत ते असतात. वी मस्ट ऑल टेक केअर टू एन्श्युअर दॅट फूड इज नॉट वेस्टेड. आणि आपण सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे की अन्न जे आहे ते वेस्ट
आपण नाही दिलं पाहिजे, त्याची नासाडी होऊ नये याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. देन ऑलवेज रिमेंबर, वी गेट अ व्हरायटी ऑफ फूड स्टफ्स थ्रू द एफर्ट्स ऑफ मेनी डिफरंट पीपल्स. लेट अस ऑलवेज बी ग्रेटफुल टू देम. अनेकांच्या प्रयत्नातून आपल्याला वेगवेगळे जे अन्नपदार्थ आहेत, वेगवेगळ्या ज्या डिशेस आहेत चविष्ट, त्या आपल्याला खायला मिळतात आणि म्हणून आपण त्या सगळ्या लोकांविषयी नेहमी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. ओके. सो फ्रेंड्स, आपला जो चॅप्टर आहे द व्हॅल्यू ऑफ फूड तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोचवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.